नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनमध्ये आपलं जे काही तुरीचं पीक आहे, तर हे तुरीचं पीक जवळपास 40-50% फुलोरा अवस्थेमध्ये आहे आणि जवळपास 90% शेतकऱ्यांचं तुरीचं पीक जे आहे फुलोरा अवस्थेत आलेलं आहे. मे बी काही शेतकऱ्यांची थोडीशी उशिराची लागवड आहे, तर अशा शेतकऱ्यांचे तूर सध्या गाठीमध्ये किंवा कळी अवस्थेत असेल. परंतु सध्या जवळपास 90% तूर ही फुलं अवस्थेमध्ये आहे. आणि आता जर सध्या शेतकरी मित्रांनो आपण वातावरणाचा विचार केला, तर तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये जे काही धुकं आहे, तर हे धुकं मोठ्या प्रमाणात आल्याचं त्या ठिकाणी दिसतंय. या धुक्यासोबत दवसुद्धा पडतंय शेतकरी मित्रांनो. आणि जे धुकं आपण ज्याला म्हणतो, ग्रामीण भागात आपण ज्याला धुई म्हणतो शेतकरी मित्रांनो, तर ही धुई फुलांसाठी एवढी खतरनाक असते. ही धुई आल्याच्या नंतर आपण जर फुलावस्थेमध्ये आपलं पीक आहे आणि जर वेळीच आपण नियंत्रणात्मक फवारणी केली नाही, तर तुम्हाला शेतकरी मित्रांनो झाडावरच तिथं तुम्हाला फुलांचं असं जळ झाल्याची त्या ठिकाणी दिसेल. एवढी खतरनाक ही धुई असते, हे धुकं असतं. तर मग शेतकरी मित्रांनो, ढगाळ वातावरण, धुकं आणि दव अशा कंडिशनमध्ये आपल्याला तुरीच्या पिकावरती वेळीच तिथं नियंत्रणात्मक फवारणी करणं एक गरजेचं आहे, जेणेकरून बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन आपल्या तूर पिकाची जी काही फुलगळ आहे तर ती होणार नाही आणि लवकरात लवकर फुलांचं त्या ठिकाणी सेटिंग म्हणजे शेंगात रूपांतर होईल. त्यासाठी एक छोटीशी फवारणी सांगतो. फवारणी करणं ही अतिशय गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. फारसा खर्च येणार नाही. तर फवारणी जाणून घेण्याअगोदर जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती आला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. म्हणजे आपल्या चॅनलवर शेतीविषयक किंवा इतर जे काही माहितीपूर्वक व्हिडिओज येतात, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळते. आणि शेतकरी मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि माहिती फायद्याची वाटत असेल, तर तुमच्यासारख्या असंख्य शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडिओ जो आहे शेअर करायला विसरू नका. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आपला व्हिडिओ हा पोहोचला पाहिजे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, सकाळच्या सत्रामध्ये जे काही धुकं येत आहे, दव पडत आहे आणि जे काही ढगाळ वातावरण आहे, म्हणजे वातावरणामध्ये सध्या अनियमितता आहे आणि या अनियमिततेमुळे, वातावरणाच्या बदलामुळे आपल्या तूर पिकावरती त्याचा अनिष्ट परिणाम होऊन बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणे, अळीचा प्रादुर्भाव होणे, यामुळे तुमची फुलगळ होऊ शकते शेतकरी मित्रांनो. आणि जे काही तुरीचं उत्पादन आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये घट येऊ शकते जर तुम्ही वेळीच फवारणी अशा कंडिशनमध्ये तूर पिकावर घेतली नाही तर. तर मग याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला फवारणी कोणती घ्यायची? तर आपल्याला यासाठी एक अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, त्यासाठी एक चांगलं दर्जेदार अळीनाशक घेणं गरजेचं आहे. मग अळीनाशक तुम्ही कोणतं घेणार? तर बऱ्याचदा शेतकरी कोराजेनसारखं घेतात, ॲम्प्लिगो, डेलिगेट. परंतु शेतकरी मित्रांनो, अशा कंडिशनमध्ये आपल्याला इमामॅक्टिन बेंझॉइट 5% घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक घ्यायचं आहे. कारण अशा याच्यामध्ये इमामॅक्टिनच का घ्यावा? तर शेतकरी मित्रांनो, इमामॅक्टिनचा प्रभाव इतर कीटकनाशकाच्या तुलनेत जास्त दिवस पिकावरती टिकून राहतो फवारणी केल्याच्यानंतर. शिवाय इमामॅक्टिन बेंझॉइट आंतरप्रवाही कीटकनाशक असल्यामुळे शेतकरी मित्रांनो याचा प्रभाव तिथं चांगला येतो, याचा रिझल्ट चांगला येतो आणि हे ट्रान्सलेमिनर पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतं. त्यामुळे अशा कंडिशनमध्ये आपल्याला शक्यतो इमामॅक्टिन बेंझॉइटचीच फवारणी तूर पिकावरती करणं गरजेचे आहे. तर प्रति 20 लिटरच्या पंपसाठी इमामॅक्टिन बेंझॉइट आपल्याला 10 ते 12 ग्रॅम तिथं घेणं गरजेचं आहे. त्याचसोबत शेतकरी मित्रांनो, दव आणि धुकं याच्यामुळे फुलांची गळ होऊ नये, त्यासाठी आपल्याला एक दर्जेदार बुरशीनाशक सुद्धा तिथं घ्यायचं आहे. तर बुरशीनाशकामध्ये शक्यतो स्पर्शीय आणि आंतरप्रवाही म्हणजे असं कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक बुरशीनाशक जर आपण घेतलं, तर आपला तिथं चांगला फायदा होतो. तर यामध्ये शेतकरी मित्रांनो, तुम्ही UPLचं साप पावडर किंवा सिजेंटाचं रिडोमिल गोल्ड किंवा टाटाचं ताकद किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही ॲमिस्टर टॉप यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक फवारणीमध्ये त्या ठिकाणी घ्यायचं आहे. त्याचसोबत शेतकरी मित्रांनो, तुम्ही ॲमिनो बेस असलेलं कोणत्याही कंपनीचं एखादं टॉनिक फवारणीमध्ये घेऊ शकता, 35 ते 40 ml किंवा मग चिलेटेड झिंकची तुम्ही त्या ठिकाणी फवारणीमध्ये वापर करू शकता. बोरॉनचा वापर करू शकता. टॉनिक जे काही तुम्हाला घ्यायचे तर टाटा बहार, इसाबियन, ॲम्बिशन अशा प्रकारचे टॉनिक तुम्ही घेऊ शकता. आता त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुरीचे जे काही फुलं आहे तर या फुलांचं लवकरात लवकर शेंगात रूपांतर व्हावं आणि जे काही शेंग आहे तर शेंगातला दाना चांगला भरावा, म्हणजेच शेंग चांगली भरावी. त्यासाठी आपल्याला एक विद्राव्य खत सुद्धा फवारणीमध्ये तुम्ही घेऊ शकता.
तर यामध्ये शेतकरी मित्रांनो 13-40-13 म्हणजे ज्याच्यामध्ये फॉस्फेटचं प्रमाण सर्वात जास्त आहे असं विद्राव्य हे खत आहे. तर या खताची सुद्धा तुम्ही प्रति 20 लिटरसाठी 100 ग्रॅम प्रमाणे फवारणीमध्ये त्याचा वापर करा शेतकरी मित्रांनो. किंवा मग 13-40-13ला ऑप्शन म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही 052-34 या विद्राव्य खताचा सुद्धा फवारणीमध्ये वापर करू शकता प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 100 ग्रॅम. तर जी काही मी तुम्हाला फवारणी सांगितली शेतकरी मित्रांनो, तर ही फवारणी सध्याच्या कंडिशनमध्ये तूर पिकावरती करणं फार गरजेची आहे. तर लवकरात लवकर फवारणी करून घ्यावी आणि आपल्या तूर पिकाचं जे काही होणारं नुकसान आहे तर ते टाळावं.